नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी सोयाबीनला 5328 रुपये हा हमी भाव दिलेला आहे। मात्र आणखीही शासनाचे जे काही नाफेडचे केंद्र असतात ते सुरू झालेले नाहीत आणि सुरूही झाले तरी त्याच्यात अनंत भानगडी येतात। एक तर त्याच्याकडे बारदाना लवकर संपतो, कुठं साठवायची क्षमता नसते आणि 4-4 दिवस शेतकऱ्यांना तिथं ताटकळत बसावं लागतंय। कारण हे गेल्या वर्षीची गोष्ट आहे। गेल्या वर्षी हेच झालं, बारदाना संपला, खरेदी बंद करण्यात आली, मग शेतकऱ्यांना 4-4 दिवस तिथे थांबावं लागलं, नाहीतर शेतकऱ्याला माल विकायला नेता आला नाही। मग ह्या भानगडी टाळायच्या असत्याल, पुन्हा साठवणूक करण्याची क्षमता ती कमी पडली की पुन्हा बंद खरेदी, म्हणजे नेमकं शेतकऱ्याला विकायचं या अडचणी तयार होतात। मात्र यासाठी सरकारनं भावांतर योजना जर लागू केली तर यामध्ये शासनाचाही फायदा आहे आणि शेतकऱ्याचाही फायदा आहे। कारण भावांतर योजनेमध्ये मार्केटला काहीही भाव असला तरी जो शासनानं 5328 रुपये भाव दिलेला आहे, जे मार्केटला विकले जाते त्या भावाव्यतिरिक्त जी वरची रक्कम आहे ती थेट सरकारनं शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून द्यायची। कारण याच्यात एक तर सरकारचे वांदे मिटणार आहेत, बारदाण्याच्या भानगडी मिटणार आहेत आणि या बारदाण्याच्या त्या खरेदीच्या साठवणुकीच्या याच्यात जो काही भ्रष्टाचार होत असतो याला बी आळा बसेल। आता नेमकं होतंय कसं, नाफेडचे केंद्र सुरू झाल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांचा माल शेतकरी विकायला नेतात आणि विकायला नेल्याच्या नंतर तिथं काय सगळा माल खरेदी केल्या जात नाही। जसं पंजाब आणि हरियाणामध्ये 70% खरेदी केल्या जाते, तशी आपल्या इथं पूर्ण शेतकऱ्यांची खरेदी केल्या जात नाही। काही प्रमाणात खरेदी केल्या जाते आणि मग उरलेले शेतकरी जे राहतात त्याला भाव मिळत नाही। आता कसा, कारण शासन खरेदी करतं आणि तो मग खुल्या बाजारात सोयाबीन विकल्या जातं आणि त्यावेळेस मग सोयाबीनचे भाव पडले जातात आणि मग जे उरलेले शेतकरी आहे ज्याचा विक्री करायचा राहिलाय त्या शेतकऱ्याचं यामध्ये भाव पडल्यावर नुकसान होतंय। आता त्यांना विकता आलं नाही कारण तिथं नाफेडचं केंद्र बंद होतं तोपर्यंत, किंवा त्यांच्या बारदाना संपतो, साठवणुकीची क्षमता संपती आणि यामुळे हे नुकसान होतं। त्यापेक्षा जर सरकारनं भावांतर योजना लागू केली, मार्केटमध्ये तुम्ही काहीही भाव विका, जे भाव विकल, समजा आता आज मार्केटमध्ये 4000 रुपये सोयाबीन चाललेलं आहे, 4000च्या 3800 3900 कुठे 4100, याच्यावर नाही असं तर कमेंट करून सांगा। आता यामध्ये होतंय काय, हे जे भावात चालू आहे याच्यात नुकसान शेतकऱ्याचं होतंय, शेतकऱ्याला विकण्याची गरज असती कारण सरकारनं जी मदत देऊ केली ती आणखी दिलेली नाही। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आली ती तुटपुंजी मदत आहे आणि आता दिवाळीचा सण चालू आहे, यामध्ये शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे। मग आता भावांतर योजनेमध्ये काय करायला पाहिजे की ज्या जिल्ह्यातलं उत्पादन आहे, आता भावांतर योजना तर लागू करायची, मात्र कशी, आता शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन झालेलं आहे या उत्पन्नाची सरासरी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी असती, त्याचे पीक पाहणी अहवाल काढण्यात येतात, नेमकं उत्पादन किती झालंय हे पाहिलेलं आहे सरकारनं आणि त्या माध्यमातूनच पीक विमा दिला जातो। मग ज्या जिल्ह्यात जे उत्पादन सोयाबीनचं जितकं आलेली आहे सरासरी आणि त्या जिल्ह्यातले जे सरासरी भाव आहेत त्याच्यानुसार जे काही वरची रक्कम राहती, म्हणजे समजा हमी भाव दिलेला आहे 5328 रुपये हा हमी भाव आहे। आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कुठं 4000 विकन, कुठं 3900 रुपये विकन, आता कुठं 4100 रुपये। मग याच्यातून जो भाव फरक राहतो त्या भावानं हे पैसे देणं गरजेचं आहे। आता हे बघा, 3900 रुपये सोयाबीन विकलं समजा, तर 808 2 2 3 13 9 गेले 4, आजचा त्याला 5 4 1428 रुपये, म्हणजे हा झाला भाव फरक। मग हे 1428 रुपये त्या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून द्यायचे। आता त्या जिल्ह्याचे सरासरी उत्पादन आणि त्या जिल्ह्याची जी उत्पादकता आहे त्यानुसार आणि जी 7-12 वर शेतकऱ्यानं नोंद केलेली असेल त्याप्रमाणे, कारण आता जवळपास शेतकरी हे ई पीक पाहणी करतात आणि त्याने नाही केली तरी तलाठ्याच्या माध्यमातून त्यांचा जो सहकारी असतो त्या माध्यमातून ही नोंद होत असते। मग त्या शेतकऱ्यांनी नोंद केलेली असेल त्याप्रमाणे त्या हेक्टरमध्ये एकरमध्ये जी सरासरी उत्पन्न काढल्या जाते किंवा ई पीक पाहणी अहवालात येते त्याप्रमाणे ही नुकसान भरपाई याप्रमाणे शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे। मग तो शेतकरी मार्केटमध्ये मग
एखादा 42 विकन, एखादा 43, ते त्या जिल्ह्याचे जे भाव आहेत त्याप्रमाणे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. म्हणजे ते भाव फरक मिळायला पाहिजे. म्हणजे अशी भावांतर योजना पाहिजे. म्हणजे याच्यात वांध नाही, कुठं नोंदणी करायची भानगड नको, इकायला कवा न्यावा, कवा मेसेज येईल, तिथं कवा द्यायचं, बारदाना संपन, स्टॉक करायचं संपन, ह्या 12 भानगडी याच्यातून मुक्तता मिळेल. आणि याच्यात फायदा सरकारचा आणि शासनाचा. एक तर त्याला साठवायची गरज नाही, साठिल्याच्या नंतर तिथं माल खराब होतो, किंवा बारदाण्याची गरज आहे, बारदाण्यासाठी पैसे लागायले. त्यापेक्षा जर अशी भावांतर योजना काढली तर सरकारला पैसे गुंतवायची गरज नाही. कारण खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याला महिना 15 दिवसांना होईना पैसे द्यावाच लागतात. म्हणजे या भावांतर योजनेमध्ये एवढे पैसे लागणार नाहीत. जे भाव फरक आहे तेवढेच पैसे शेतकऱ्याला डीबीटीच्या माध्यमातून दिले तर शेतकऱ्याचं भागत आहे, सरकारला ताण नाही. एरीच सरकार म्हणते जरा अडचणीत आहे, जरा चणचण आहे, कारण नुकसान भरपाई मिळाली नाही, लाडक्या बहिणीची कटछट चालू आहे. त्यामुळे ही सोपं आहे. भावांतर योजना जर चालू केली आणि शेतकऱ्यांची ही मागणी असं मला तरी वाटतंय की भावांतर योजना जर अशा प्रकारे केली तर यामध्ये सरकारचा फायदा, शेतकऱ्याचा फायदा. आता तुम्हाला याच्यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. तुमच्या जिल्ह्यात सोयाबीनचे काय भाव आहेत हे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.